आमच्या समोर आहेत आता श्री घोळे साहेब, जे प्रोसेसचे या ठिकाणी कामगार आहेत. गेल्या न करता गेली 12 वर्षापासून सर्व्हिस करत आहेत. त्यांचे आपण विचार जाणून घेऊया गणपत उत्सवाबद्दल. गेली 12 मी इथं 2004 पासून इथं शुगर बॉयलर म्हणून केंद्र शुगर कंपनीत कामाला आहे. आफ्रिका सारख्या मागास राष्ट्रात हा गणेशोत्सव गेली 25 वर्ष साजरा होत आहे. ही एक आपल्या भारतीयांची अभिमानाची गोष्ट आहे. ही एक आपल्या भारतीयांची अभिमानाची गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे इकडले जे सुधारित नागरिक आहेत ते सुद्धा या उत्सवाने सहभागी होतात. कोणतेही इथं जे धर्म जात पंथ याचा विचार न करता एकच गणपतीचं आगमन आणि गणपतीचं विसर्जन या गोष्टी मनात ठेवून आणि भक्तिभावाने मोठा हा उत्सव हे लोक साजरा करत असतात. त्यात आम्हीही सहभागी होतात, आम्हीही सहभागी होतो. गेली 25 वर्ष हा उत्सव एक मुखाने एक दिलाने एका मुखाने चालू आहे. आतापर्यंत काही विघ्न न येता हा गणेश उत्सव कंटिन्यू चालू आहे. आतापर्यंत कुठलंही विघ्न न येता उलट या सुधार गव्हर्नमेंटनी आमच्या उत्सवाला कायदेशीर परवानगी दिलेली आहे. विशेष म्हणजे आपल्या हातामध्ये काय आहे? आता काय आहे, आता इथं गणपती मूर्ती बनवणं शक्य नाही, म्हणून गेली 25 वर्ष आम्ही दरवर्षी सुपारीचं पूजन करतो. सुपारी 10 दिवस बसवतो आणि 10 दिवस त्याची यथायुक्त पूजा करतो, पूजा अर्चा करतो. सकाळी 6:20ला आरती असते, संध्याकाळी 8ला महाआरती असते. अशा प्रकारे आम्ही 10 दिवसांपासून साजरा करतो. या 10 दिवसात सर्व लोक मोठ्या उत्साहानं, मोठ्या दिमाखानं, अतिशय आनंदानं, अतिशय भारतीय संस्कृतीप्रमाणे हा उत्सव साजरा करतात. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. कॅमेरामॅन रवींद्र महानुष, मयूर जोशी.